बाहेरच्या शत्रूची गरजच काय, जेव्हा आपलीच माणसं आपल्याला संपवायला टपलेली असतात. हे कडू सत्य पचवायची ताकद ठेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुऱ्हाडीचा घाव झाडाला इतका लागला नसता जर त्या कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा नसता. आयुष्यात आपल्याला मागे खेचणारे, आपल्यावर जळणारे आणि आपला घात करणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून ज्यांना आपण आपले म्हणतो तेच असतात. महाभारतात कौरव बाहेरचेच नव्हते आणि रामायणात कैकेयी सुद्धा बाहेरची नव्हती. इतिहास साक्षी आहे. घराला आग नेहमी घरच्या भेदीनेच लागते. जर तुम्हाला अशा विषारी लोकांपासून वाचवायचे असेल तर हे 5 नियम आजच अंमलात आणा. आपण भरपूर लोकांचा विचार करतो, पण हे 5 नियम तुमचंच चांगलं भवितव्य घडवणार आहेत. तर पहिलं आहे, लक्षात ठेवा, तुम्ही दुःखी असाल तर हे नातेवाईक तुम्हाला सल्ले देतील, पण जर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी झालात तर त्यांनाच सर्वात जास्त त्रास होतो. तुमची प्रगती हीच त्यांच्या कानाखाली मारलेली चपराक आहे. त्यांच्या जळण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही अजून मोठे व्हा. काही लोक तोंडावर अरे तू माझा भाऊ बहीण आहेस असे म्हणतात, पण संधी मिळताच तुमच्या पाठीत खंजीर सुद्धा खुपसतात. सापावर आणि सतत गोड बोलणाऱ्यांवर कधीच विश्वास ठेवू नये. जिथे जास्त गोडवा तिथेच जास्त धोका असतो. अशा विषारी लोकांशी वाद घालत बसू नका, कारण डुकराशी कुस्ती खेळली तर तुम्हीच चिखलात माखणार आणि डुकराला त्यातच मजा आहे. अशा लोकांशी संबंध तोडलेलेच बरे, किंवा फक्त हॅलो हाय पुरतेच ठेवा. त्यांना तुमच्या पर्सनल आयुष्यात डोकावून देऊ नका. फक्त एका आईच्या पोटी जन्म घेतला किंवा एका कुळात जन्म घेतला म्हणून कोणी आपले होत नाही. जे तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी उभे राहतात तेच तुमचे खरे नातेवाईक असतात. मग तो एखादा मित्र का असेना. श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे रक्ताचे नाते नव्हते, पण जगातील सर्वात श्रेष्ठ मैत्री त्यांचीच होती. त्यांनी तुमचे कितीही वाईट करू दे, तुम्ही संयम सोडू नका, कारण जेव्हा आपली माणसं त्रास देतात तेव्हा त्यांचा हिशोब करायला साक्षात नियती खाली उतरते. कर्माची फळे त्यांना भोगावी लागणारच आहेत. तुम्ही फक्त प्रेक्षक बनून बघा. देव आपला सर्व काही बघत असतो, त्यामुळे जास्त घाबरायची गरज नाही. लक्षात ठेवा, बाहेरच्या वादळाने जहाज कधीच बुडत नाही. जहाज तेव्हाच बुडते जेव्हा पाणी जहाजाच्या आत शिरते. घरातल्या फुटीरांपासून सावध राहा. जर तुम्हाला हे सत्य पटत असेल तर तुम्ही अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवणार असाल तर कमेंटमध्ये स्टे ऑलवेज फ्रॉम टॉक्सिक पीपल नक्की टाईप करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण भरपूर विचार करतो, आपण भरपूर लोकांचा विचार करतो आणि आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. मी ह्याच्यासाठी एवढं केलं तर हा माझ्याशी असा का वागला, ह्याचा आपण काहीही त्रास करून घ्यायचा नाही. आपण चांगलं करतो हे आपलं देव बघत असतो आणि देव सतत आम्हाला प्रोटेक्शन करत राहणार. जे लोक तशी वाईट वागतायत त्यांच्यासुद्धा देव बघत असतो. त्यांना त्यांची कर्माची फळं ऑटोमॅटिक भेटणार. आज नाही तर उद्या कायम भेटणार. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. ही 5 नियम लक्षात ठेवा. लोकांना इग्नोर करा, स्वतःचा जास्त विचार करा आणि पुढे जायचा स्वतःचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.